गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष आणि खास अशा कार्यक्रमात मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो. आज मी आलो आहे राजीव कला मंदिरात होंडे इथे आणि तिथे सेकंड इयरचे कला अकादमीच्या सेकंड इयरचे विद्यार्थी इथे तिमिरातून हे नाटक सादर करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आणि यावर्षीचा त्यांच्या या नाट्यकृतीतील अनुभव एकंदर जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, दिग्दर्शकांशी चर्चा करणार आहोत. तर चला तर बघूयात आपण त्यांची रिहर्सल, त्यांचं एकंदर सर्व बॅकस्टेजला जे काही काम चालू आहे ते आपण बघणार आहोत. या या नाटकातील दिग्दर्शकांबरोबर आणि त्याचबरोबर नाटकातील सर्व अभिनेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी हा आजचं जे सत्र आहे ते आपण घेत आहोत. माझ्यासोबत आहेत या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक विजय कुमार नाईक. सर, खूप खूप स्वागत तुमचं या विशेष अशा सेगमेंटमध्ये. या सुरुवातीला पहिला प्रश्न विचारायचा झाला तर तिमिरातुनी नक्की काय आहे? हे नाटकच नाटकाचं नावच इतकं सुंदर आहे आणि एक अलंकारिक असा शब्दापासून या नाटकाची सुरुवात होते असं माझं तरी पहिलं एक मत आहे. तर काय आहे तिमिरातुनी या नाटकाबद्दल काय सांगा? तिमिरातुनी हे ज्याप्रमाणे आपण तो शब्द ऐकतो, तिमिरातुनी तेजाकडे म्हणजे काळोखातून उजेडाकडे, तर तो नाटकाची मूळ संकल्पना आहे. आणि एका आंधळ्या मुलीची गोष्ट आहे ते तिला दिसेपर्यंतची, त्यामुळे तिच्या आयुष्यातला अंधार जाऊन उजेड येणं ही ह्या लाईनवरती ते नाटक चालतं. आणि हे चालत असताना होणारं राजकीय उलथापालथी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवरती ज्याला आपण म्हणतो असं काम करणाऱ्या इमानदार सेवकांना जे काही सहन करावं लागतं दोन्ही बाजूनी, त्याची व्यथा त्याच्याबरोबर तिथं आलेली आहे. मला सांगा सर, हे नाटक तुम्ही स्वतः लिहिलं आहे आणि तुम्ही स्वतःही हे दिग्दर्शित करताय, तर तुम्हीच लिहिलेल्या लेखणीवरती दिग्दर्शक म्हणून तुम्ही कोणकोणते बदल केले? नाही, मुळात माझं लेखन कसं आहे, मी लेखक पहिला नाही, मला मी दिग्दर्शक आहे आणि मला हवं ते नाटक मी माझ्याकडून लिहून घेतो. हे नाटक 2004 लिहिलं होतं. आता या मुलांबरोबर करण्याचं कारण एवढं, कारण ही कला अकादमी गोवा कॉलेज ऑफ थिएटर आर्टची दुसऱ्या वर्षाची मुलं आहेत आणि त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये असा उच्चार, आवाज, शब्दफेक हे महत्त्वाचे विषय आहेत शिकण्यासाठी. तर त्यासाठी मला वाटलं तिमिरातून हे नाटक बरं होऊ शकतं त्यांच्यावरती काम करण्यासाठी, कारण मुळात हे नाटक मुक्तछंदात आहे, थोडंसं काव्यमा भाषेत आहे आणि आपल्याकडे हल्ली चांगली भाषा, मग ती मराठी असो, कोकणी असो, हिंदी असो, बोलण्याची सवय मोडली. मुलांना एक त्या दृष्टीनं वेगळा अनुभव द्यावा, त्यामुळे त्यांचं उच्चाराचं शास्त्र जे आहे ते त्यांच्या हातात येऊ शकेल, म्हणून मी या नाटकाची निवड केली. दिग्दर्शक म्हणून करत असताना त्या शब्दावरती मला भर द्यावाच लागला. पण नॉर्मली मी जेव्हा नाटक केलं होतं ते संकल्पना आमच्या वेगळ्या तऱ्हेनं होत्या. आज या मुलांनी ह्याच्यातले सगळे डिझाईन्स केलेले आहेत, म्हणजे अगदी सेटपासून ते कॉस्ट्युमपर्यंत मुलांनी वेगवेगळ्या तऱ्हेनं आणि एक वैश्विकता लक्षात घेऊन या विषयाची त्याचं डिझाईन केलेलं आहे. दिग्दर्शक म्हणून मला ते खूप महत्त्वाचं वाटतं. तर तुम्ही आत्ता उल्लेख केलात की नाटकातील भाषा, उच्चारण, शब्दफेक, तर यावरती तुम्ही नक्कीच त्यांच्याकडून काम करून घेतलं असेल. वेगवेगळ्या उच्चारणशास्त्रातील जे काही वर्कशॉप असतात किंवा प्रोनाऊन्सिएशनच्या ज्या काही गोष्टी असतात त्याची तुम्ही त्यांच्याकडून नक्कीच त्या गोष्टी करून घेतल्या असतील. पण आणखी ब्लॉकिंग वाईज, कारण मी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करत असताना त्यांनी असं सांगितलं की नाटकातील भाषा खूप अलंकारिक आहे, प्रोनाऊन्सिएशन प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक शब्दाचं व्यवस्थित व्हायला खूप मेहनत घ्यावी लागली. तर
ह्या गोष्टीबरोबरच बाकीच्या ज्या ब्लॉकिंगच्या ज्या गोष्टी असतात, दिग्दर्शनाच्या गोष्टी असतात, त्याबद्दल काय सांगाल? ब्लॉकिंगचा हल्ली खूप बाऊ केला जातो, त्यामुळं त्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यातून दिग्दर्शक दिसतो. मला दिग्दर्शक म्हणून स्वतःला दाखवायचं नव्हतं. दिग्दर्शकाचं काम आहे टीमला संकल्पनेबरोबर घेऊन जाणं आणि ह्या मुलांच्या उत्स्फूर्ततेतून जे काही मुवमेंट्स येतात ते बरेचसे मुवमेंट मी कॅच करण्याचा प्रयत्न केला. आता काय सगळेचे सगळे आपल्याला शक्य नसतं, कारण सगळं 60 लेक्चरचा हा विषय असतो, पण त्याच्यातून उच्चाराचं सुद्धा मूळ आपल्याकडे काय प्रॉब्लेम्स आहेत गोव्यामध्ये बोलताना उच्चाराचे, जसे हकाराचे आहेत किंवा आकाराचे आहेत, तर तिथं लक्ष त्याच्यानंतर मुलांकडून जे आलं ते मग कसं प्लेस करायचं, हा दिग्दर्शक म्हणून मी त्याच्यावरतीच काम केलं. मी स्वतःचे मला अशा तऱ्हेची कंपोजिशन्स पाहिजे करा तुम्ही असं नाही केलेलं, तर त्यांच्या इकडून बॉडी स्ट्रक्चर, त्यांच्या चालण्याच्या पद्धती याच्यातून काय आणता येईल तो मूड आणि ते इमोशन आणण्यासाठी असा मी विचार केला. पूर्णपणे त्यांना मोकळीक दिली या संदर्भात. हो 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 माझं म्हणणंच असं की मी जे काय करून दाखवेन त्याच्यापेक्षा त्या मुलांकडे भरपूर काय असतं आणि त्यांच्या शरीराच्या आणि त्यांच्या आवाजाच्या तऱ्हेनं ते वेगळ्या तऱ्हेने होऊ शकतं आणि ते नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असतं. मी एखादी ॲक्शन सांगणं आणि त्यांनी ती करणं याच्यामध्ये डुप्लिकेशनमध्ये ती नॅचरलिटी येत नाही असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे मी त्यांना तसं मोकळं दिलं. मी एंट्री कुठून घ्यायच्या अशा साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही अशा ठरवत गेलो, पण मुळात काही मुवमेंट्स त्यांचे स्वतःचे आले आहेत किंवा बसल्यानंतरची पोझिशन्स ही आली आहेत त्याच्यामध्ये मला त्यांनी करण्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे. हे नाटकाची सुरुवात करताना प्रोसेस जेव्हा सुरू केला तेव्हा त्यांना प्रोसेस शिकवणं हे महत्त्वाचं असतं की नाटकाची निर्मिती प्रक्रिया कशी असते. तर त्याच्यातून शिकवत असताना मी त्यांना 2 तऱ्हेने नाटकाकडे डिझाईनच्या दृष्टीने बघायला सांगितलं. एक, तुम्हाला जर कला अकादमी कॉलेज ऑफ थिएटर आर्टनी बजेट दिलं तर तुम्ही कसं डिझाईन करणार, आणि एक तुमच्याकडे एक 0 बजेट असेल तर तुम्ही ते कसं डिझाईन करणार. आणि त्यांनी त्याच्यावरती दोन्ही तऱ्हेनं काम केलं आणि त्याचं तुम्ही आजच्या प्रयोगात त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दिसेल. त्यांनी स्वतःची सर्जनशीलता वापरून या नाटकाचा विशेषतः उल्लेख करण्यासाठी म्हणजे याच्यामध्ये जी वेशभूषा वापरली गेली आहे की ज्या प्रॉपर्टीज तयार केल्या आहेत हे त्यांच्या कल्पकतेतून आलेल्या आहेत. दुसरी गोष्ट मला या मुलांच्या बाबतीत खूप महत्त्वाची वाटली, म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे आता प्रयोग सुरू व्हायला तास 1.5 तास असतानापर्यंत सुरुवातीच्या दिवसापासून ही सगळी मुलं एकसंघपणे काम करत आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मराठी बोलणारे आहेत, अमराठी आहेत, ज्यांना मराठी कधी बोललेलं नाही तशी मुलं आहेत, पण त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं आहे. तर ही मुलांची मेहनत आणि नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर असाच राहिला तर गोव्याचं भवितव्य चांगल्या तऱ्हेने घडवण्याचं कार्य यांच्याकडून होऊ शकतं.
चाकरी करायची. अन्नदात्याने दिलेला शब्द मागे घ्यायचा नाही, प्राणावर बेतला तरी मोडायचा नाही. अन्नदाता बदलला म्हणून आम्ही बदलायचं नाही. आमची निष्ठा राष्ट्राची, नीती बदलायची नाही. बंड झालं कधी तर त्यांच्यात सामील व्हायचं नाही. बंडखोरच राज्य झाले तर त्यांची हातापाटात घसरायचं नाही. सीमेवर झाले परकी हल्ले तरी कचरायचं नाही. हल्ले परतवताना मृत्यू जरी आला तरी घाबरायचं नाही. राजवाड्यात झाले लफडे तर बघायचं नाही, ऐकायचं नाही. चुकून कळलं तरी कोणाजवळ बोलायचं नाही. राजाचं गुप्पी तोटावर आणायची नाही. कोणी जनाची आशा दाखवली तरी विकायची नाही. कला अकादमी महाविद्यालयाचे सतीश नार्वेकर आज आपल्यासोबत आहेत. ते या कॉलेजमध्ये व्याख्याते म्हणून काम करत आहेत आणि ओव्हरऑल या नाटकासंदर्भात या मुलांना ट्रेनिंग देताना त्या कोणकोणत्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतात, एक्सरसाइज असतील, टास्क असतील, याच्या ओव्हरऑल गोष्टींबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सतीश नार्वेकर आहेत. सर, तुमचा काय ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींच्याबद्दल यांच्याबरोबरचा एक्सपिरियन्स तुमचा कसा आहे? ॲज अ स्टुडंट म्हणून जेव्हा कुठलाही विद्यार्थी जेव्हा थिएटरात जॉईन करतो त्यावेळी एक संपूर्ण थिएटरविषयी त्याला माहिती किंवा संपूर्ण थिएटर कसं करावं, ओव्हरऑल परफॉर्मन्स त्याचा प्रोसेस कसा असतो, या प्रोसेसमधून ते स्टुडंट गेले पाहिजे. आणि त्या अनुषंगाने ह्या प्रोडक्शनच्या जे म्हणजे दरवर्षी 2 प्रोडक्शन्स त्यांना होतात. म्हणजे त्या प्रोडक्शनचा बेसिक पर्पज हा असतो की संपूर्ण प्रोसेसमधून स्टुडंट जावा. आणि यंदाचं हे प्रोडक्शन जे तिमिरातुनी आहे त्याच्यात जास्तीत जास्त करून भाषेवर काम व्हावं, डिक्शनवर काम व्हावं, उच्चारांवर काम व्हावं, या अनुषंगाने हे निवडलेलं नाटक आहे. म्हणजे दर सेमिस्टरला त्यांना एक वेगळा फॉर्म घेऊन नाटक करणं हा त्यांच्या सिलेबसचा हिस्सा आहे. आणि त्याप्रमाणे फोकमध्ये असू द्या किंवा क्लासिकलमध्ये असू द्या, मग मॉडर्नमध्ये असू द्या, मग संगीत नाटक आमचं असू द्या, असे त्यांना फॉर्म्स डिवाईड केलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांची प्रोडक्शन्स होतात. आणि हे प्रोडक्शन स्टुडंट प्रोडक्शन आहे, त्या कारणाने जास्तीत जास्त प्रोसेस जो आहे तो त्यांनी फॉलो करावा आणि त्या प्रोसेसमधून जावं, हाच मूळ त्या प्रोडक्शन मागचा हेतू असतो. आणि त्या अनुषंगाने हे नाटक विजयकुमार नाईक यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं तिमिरातुनी आज इथं सादर होणार आहे. आणि हे दुसऱ्या वर्षीय विद्यार्थी आहेत आणि हे त्यांचं यंदाच्या वर्षाचं तिसरं प्रोडक्शन आहे. आणि तसं बघायला गेलं तर एकूण मला वाटतं 18 स्टुडंट आहेत सेकंड इयरला. आणि सगळ्यांना घेऊन एक प्रोडक्शन करणं म्हणजे 18 आर्टिस्ट एकाच वेळेला एका नाटकात असणं हे खूप जरा कठीण असतं. पण त्या अनुषंगाने विजयकुमार नाईक सरांनी त्यांना व्यवस्थित कास्ट करून सगळेच कलाकार जे आहेत ते रंगमंचावर असतील ह्याची काळजी घेतलेली आहे. सगळ्या बॅकस्टेज ज्या बाबी आहेत त्या सगळ्या स्टुडंटने हँडल केलेल्या आहेत. म्हणजे कॉस्ट्यूम डिझाईन असू द्या, सेट डिझाईन असू द्या, लाईट डिझाईन असू द्या किंवा म्युझिक असू द्या, हे सगळ्या ज्या नाटकाच्या तांत्रिक बाजू आहेत त्या पण आमच्या विद्यार्थ्यांनी इथे हाताळलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद सर. वेळेत वेळ काढून तुम्ही सगळ्यांनी, अभिनेत्यांनी असू दे किंवा सगळ्या तांत्रिक गोष्टी सांभाळणाऱ्यांनी, दिग्दर्शकांनी आम्हाला वेळ दिलात. गोवन वार्ता लाईव्हशी संवाद साधला, इतकी छान अशी चर्चा केली. तर अभिनेत्यांना आणि सर्वांनाच काही वेळ देऊयात, तयारीसाठी त्यांना काही वेळ देऊयात आणि थेट आपण नाटक बघणार आहोत. अजून एक मला सांगायचं आहे, ह्याच महिन्याच्या 14 तारखेला आमची फायनल इयरचे स्टुडंट म्हणजे यंदाच्या वर्षी आमचा पहिला बॅच पासआउट होतो आहे. तो फायनल इयरच्या स्टुडंटचं प्रोडक्शन 14ला 6:30 वाजता राजीव गांधी कला मंदिरमध्ये होणार आहे. त्याचं दिग्दर्शन गोव्याचे ज्येष्ठ रंगकर्मी श्रीधर कामत बांबोळकर करत आहेत. 3 पैशाचं थिएटर विष्णू सूर्यावा यांनी 3 पेनी ऑपेरा, ब्रँकचं जे 3 पेनी ऑपेरा होतं त्याचं ॲडॅप्टेशन केलं होतं.
तेच नाटक आमचे फायनल इयरचे स्टुडंट ते सादर करणार आहे. तर मी गोवन वार्ताच्या या मंचावरून सगळ्यांना विनंती करतो की हे नाटक 14ला बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी राजीव गांधी कला मंदिरमध्ये अवश्य यावं आणि आमच्या ज्या स्टुडंट आहेत त्यांचा प्रोत्साहन वाढवावं. धन्यवाद. आणि गोवन वार्ताचं स्पेशल मी धन्यवाद इथं म्हणू इच्छितो की आज मुद्दामून हा सगळा कव्हरेज करण्यासाठी ते मुद्दामून इथे आले आणि आमच्या स्टुडंटचं इथं प्रोत्साहन वाढवलं त्यासाठी गोवन वार्ताचे पण धन्यवाद. तिमिरातून या नाटकामध्ये या सर्वांचा कॉस्ट्यूम डिझाईन केला आहे ममता शिरोडकर यांनी. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ममताजी, स्वागत आहे तुमचं या गोवन वार्ता लाईव्हच्या विशेष सेगमेंटमध्ये. या सर्वांचं तुम्ही डिझाईन केलं आहे, तुम्ही काय सांगाल? हां, मी कॉस्ट्यूम डिझाईन केला आहे. सुरुवातीला हे एकतर आमच्या अभ्यासक्रमाचाही भाग आहे, तर त्याच्यात सरांनी मला कॉस्ट्यूम डिझाईनची रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि एक रोल पण करते. तर सर्वात आधी असा विचार आला, म्हणजे विचार करत होते की टिपिकल जे नॉर्मली हे जरा फॅन्टसी बेस्ड नाटक आहे, एका राजा आणि त्याच्या कन्येची किंवा त्या राज्याची स्टोरी आहे. तर मला टिपिकल जे नॉर्मल आपण बघतो एकंदरीत तसे कॉस्ट्यूम करायचे नव्हते, काहीतरी वेगळं करायचं होतं, ट्राय करायचं होतं. म्हणून असा विचार केला की पूर्वी जरी फॅन्टसी असली तरी राजा महाराजांच्या काळी कदाचित टेलर वगैरे नसेल, तर स्टिचिंग हा प्रकार नसणार. तर मी म्हणजे ड्रेपिंग किंवा नॉट वगैरे करून ह्याच्यातच सगळे कॉस्ट्यूम तयार केले आहेत. आणि दॅट टू हे सगळेच कॉस्ट्यूम असं म्हणू शकता की बेस्ट आउट ऑफ वेस्ट तशी काहीतरी आहे. म्हणजे जास्त काही, म्हणजे काहीच अगदी विकत न घेता सगळे जे आमच्याकडे कपडे अवेलेबल होते त्याच्यातूनच तयार केले आहेत. आणि सगळेच कॉस्ट्यूम विदाऊट एनी स्टिचेस, फक्त जे नॉर्मल हे बॉर्डर वगैरे अटॅच करायचे असतील तर तेवढेच काहीतरी आहे. ते बाकीचं सगळेच कॉस्ट्यूम विदाऊट स्टिचिंग त्या पद्धतीने आहे. म्हणजे तो विचार करून मी असं डिझाईन केलं. सखी, हा नव्हे केवळ उष्मा, हा तर दाह शरीराचा, जलक्रीडेचा आनंदही प्राप्त, पण निवळत नाही शरीरात. मनाची संवेदना हळुवारपणे शहारते, शहारा रोमांचितो शरीरास भासतो उष्म. उष्म्याचा तो दाह घामाच्या माध्यमातून निथळतो, निथळलेल्या प्रत्येक बिंदूने शरीरभर पसरतो. निसर्गाचा खेळ, वसंत ऋतूचा यौवनाशी मिळतो. पंचमात जाईल आता कोठी, संपूर्ण आसमंत सुगंधी होईल. फळा फुलांचा मोद तो भरून, पक्व फळांचा गंध जठराग्नीला करील पाणीदार. वेलीवर उमललेल्या सुमनांचा स्पर्श किती हवा, चित्तवृत्ती चंचल करणारा सुगंध किती मोह. ह्या आनंदही वातावरणात मी स्वतःलाच विसरायला लागले. इतकी वर्ष असं नव्हते काही केलं, मात्र आत्ताच मला काही वेळ लागली. शोभनाने तुला गाठले, तज्ञीपासून भार्या होण्याचे दिवस तुझे जवळ आले. आता भेटेल तुला कोणी राजकुमार, सुगंधित देहाचा नजराणा घेऊन, वसंत दाहाचा निचरा करणारा उद्गार. नाटकाच्या या मेकअप रूममध्ये आज आपण आलेलो आहोत आणि इथे अवतेश नाईक हे या सगळ्यांचा मेकअप करतायत. मी आत्ता जी व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवली या सगळ्यांचा मेकअप अवतेशने केला आहे. अवतेशशी आपण आज गप्पा मारणार आहोत. अवतेश, स्वागत तुझं गोवन वार्ता लाईव्हमध्ये. या सगळ्यांचा मेकअप तू करतोयस, तुझं काय फिलिंग आहे आणि एकंदर या नाटकातील सर्व कलाकारांचा जो तू मेकअप करतोयस हा पूर्ण डिझाईन तू दिग्दर्शकांबरोबर विचार करून कशा पद्धतीनं हा तू मेकअप करतोयस? मी
फर्स्ट टाइम हे मेकअप करतो मी, बेसिकच करत होतो. फर्स्ट टाइम हे क्रेप वगैरे फर्स्ट टाइम मी लावतो. याच्या आधी कुठून तू मेकअप करायला शिकलास? हां, आमच्या घरी स्टेजचं सेटअपचा व्यवसाय आहे आमचा, सो तेच मी शिकलो. तू मान्य काय झाला आहेस तू विचलित म्हणून निर्माण झाला आहे हा प्रकारावरची वाद निर्माण होऊ नये आपल्यात म्हणून कदाचित मानून घेईन मी हा विचार. असा खराच काही घडला प्रकार. हा मी झालोय आकर्षित हे आहे सत्य. अरे आहे ते निखळ सौंदर्य आणि माझाही देह करू म्हणून कळून तिचं अंधत्वाचं सत्यही मी होऊ शकत नाही तिच्यापासून अधिक. काळोख हतीला आता आपल्या उद्दिष्टाच्या मशाली तू असा तिच्यात गुंतल्यावर मग कशा राहतील त्या प्रदीप्त? मी कुठल्याही क्षणी विसरलेलो नाही माझं कर्तव्य. ठाम आहे मी माझ्या विचारांवर आणि मला वाटतं आपण पोहोचलोय आता शेवटच्या वळणावर. निश्चितच कोठडीत आहोत आपण त्यांच्या जे मृत्यूदंडाच्याच वाटेवर. तुझा माझ्यावरचा सल्लाय का विश्वास? माझ्या मनात अजूनही त्याचा निवास. ती वाटते टाकेल म्हणून तो शेवटचा निश्वास. निष्फळ आहे हा वाद. तर तुझ्या मनातून तो बाद. प्रेम भावनेच्या भरात कर्तव्य विसरायला मी नाही या राज्याचा महाराज. राजवैद्य गुंतले आहेत नेत्र प्रयोगात. कन्या राजे छाया प्रकाशाच्या लपंडावात आणि महाराज सदरेवरच्या आगंतुकाच्या न्याय निवाड्यात. माझ्या आजवरच्या अनुभवात मला नाही काही विचित्र वाटत महाराजांच्या वागण्यात. त्यांनी नेहमीच आयुष्यात साधला कर्तव्य व भावनेचा नाही. कर्तव्यास ठेवलं भावनेला दूर. भावनेशी कधी खेळली नाही कर्तव्याचा खेळ. पण भावनेच्या भरात त्यांनी फरमावला नाही आम्हाला मृत्यूदंड. तो फक्त होता एक क्षण, एक काळा क्षण त्यांच्या आयुष्यातला, जेव्हा त्यांनी गमावलं संतुलन, विग्रह झाला त्यांच्या भावना. तेही माणूसच, कुणी नव्हते भगवान. कळत्या कन्याराजीनं अधत्वाची जाणीव त्यांच्यावर कोसळला असणार. पण सावरलं, आवरलं स्वतःला, बांधून घेतला पुन्नश्य संयमाला. ठीक आहे, आता करू त्वरा, ऐकायचं आहे न्याय निवाड्याला. स्पष्टपणे सांगा, तुम्ही कोण, कुठले, इथं येण्यामागचं कारण काय, कुणी तुम्हाला इथं धाडले? आम्हाला इथे धाडायला आम्ही कोणाचे चाकर नव्हे. आम्ही आहोत स्वतंत्र नागरिक तुमच्याच राज्याचे. खोटं बोललास तर मिळेल मृत्यूदंड, याची तुला कल्पना आहे ना? मृत्यूची भीती बाळगली असती तर इथपर्यंत पोहोचलो असतो का? तुमचं इथं येण्यामागचं प्रयोजन दाखवण्यास तुम्हाला किती क्षतिग्रस्त आहे तुमचं नियोजन. करू नकोस विषय परिवर्तन. आम्ही खरं चालूय करण्यात तुमचं मत परिवर्तन. आम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही. तुमच्या पर्यंत पोहोचण्यास खूप कष्ट पडले, जीवावर बेतले, तरीही त्यात कुठलाही स्वार्थ नाही. ऐकलं होतं आम्ही लहानपणी सततच्या होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठून तुम्ही केला होता बंड. राजा बनून राज्याला दिली नवी दिशा, भ्रष्टाचाराचा नष्ट केला होता खंड. पण काळ लोटला, कारखान्यात निर्माण झाला नियमितपणा. खंड पुन्हा जागी होऊ लागले. तुमचे काही अधिकारी करू लागले आहेत कायदेशीर अनियमितपणा. आपण येते मनोऱ्यामध्ये आपल्या पर्यंत पोचत नाही सगळे सूर. आपलेच काही अधिकाऱ्यांच्या रेरावीने सामान्याचे जगणे बनू लागले हे सूर वाढत गेले तर आमचं जगणं होईल असंही. राज्यात माझे अराजक. विषयाला उगीच वेगळं वळण देऊ नका. अशा भाकड कथा सांगून आपण इथून सुटू असा भ्रम बाळगू नका. करून घेऊ नका वाटवार्यास. बांधून आमच्या विषयाचा कयास. पतीच्या दोऱ्या विसरूनच आम्ही केलाय तुमच्या पर्यंत पोचायचा प्रवास. आणि यशही झाला आम्हाला प्राप्त. तुमच्या पर्यंत पोहोचून मांडण्याचे सत्य.
तुमच्या गुप्त हिरांनी जे केलं नाही ते आणलं आम्ही तुमच्या कानी. म्हणणं तुमचं सत्य मानू आम्ही, स्वीकारू तुमचं साहस. जेव्हा तुम्ही द्याल खरी ओळख असणे आमचा विश्वास. या नाटकाची एक विशेष गोष्ट म्हणजे या नाटकाचं संपूर्ण म्युझिक जे काही आहे ते लाईव्ह म्युझिक आहे आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत वैभव कवळेकर आणि प्रथमेश केरकर आज आपल्यासोबत आहेत. वैभवजी काय सांगाल, तुम्ही कोणकोणते इन्स्ट्रुमेंट या नाटकामध्ये यूज करताय आणि तुमचा ओव्हरऑल काय एक्सपिरियन्स आहे, काय अनुभव आहे तुमचा? पहिल्यांदा सरांनी हा प्ले घेतला त्यावेळी पहिल्यांदाच त्याने आम्हाला सांगितलं की मला स्टॉक किंवा असं आपण लाईव्ह म्युझिक गातो ना, आलाप वगैरे असतात, तसं काही नको, तुम्हाला इन्स्ट्रुमेंट वापरूनच हे म्युझिक करायचं आहे. मग दुसरा प्रश्न आला की बजेट. नाटकाला बजेट नाही, 0 बजेट प्ले करायचं आहे. असंच काही आम्ही क्रिएटिव्ह वर्क केलेले आहे. मग आमच्याकडे जी इन्स्ट्रुमेंट अवेलेबल होती, सामे, कॉंगो किंवा कीबोर्ड, हे वापरून आम्ही ते म्युझिक तयार केलेलं आहे. मोठा प्रॉब्लेम या प्रॉब्लेम असं म्हणत नाही की खूप जड नाटक आहे, क्लिष्ट नाटक, भाषा तशी आहे, त्यामुळे विचार करावा लागतो की प्रत्येक म्हणजे एका सीनमध्ये कित्येक मूड्स आहेत जे स्विंग होतात, त्या मूड्सच्या प्रमाणे हे म्युझिक डिझाईन झालेलं आहे. माझा मित्र प्रथमेश ह्याने तो स्वतः कीबोर्ड वाजवतो, या नाटकामध्ये रोल पण करणार तो. त्याला माहीत आहे, म्हणजे त्या जे साईड सीनला आम्हाला कीबोर्डवर जे कॉर्ड्स पाहिजे होते ते ह्याने कंपोज केले आहे. बऱ्यापैकी हार्मोनियम वाजवणार. तुमचा काय अनुभव आहे एकंदर? सरांच्या नाटकात म्हणजे येस, सर जेव्हा आम्हाला म्युझिकबद्दल सांगत होते तेव्हा ते म्हणतात की म्युझिक शुड नॉट ओव्हर पॉवर ॲक्टिंग. म्हणजे टेक्निकल साईड जे असतात ते ॲक्टिंगला कॉम्प्लिमेंट करायला असतात आणि त्यांनी ओव्हर पॉवर करायचं नसतं. सो मोस्ट ऑफ द टाईम्स की पूर्ण सीनभर त्यांना म्युझिक नको आहे. गरज आहे का हा पहिला प्रश्न. मग गरज आहे तरच म्युझिक करायचं. आणि म्युझिक करताना म्हणजे यांनी युनिट्स तयार केले आणि सांगितलं इथं आपल्याला हे पाहिजे, काहीतरी रँडमली वाजवत गेलो, हे का असं म्युझिक तयार होत होतं. सो मोस्ट ऑफ द टाइम्स खूप म्हणजे जसं नाटकामध्ये आपण इम्प्रोव्हायझेशन करतो तसं इम्प्रोव्हाइज करून याच्यामध्ये म्युझिक आलं. म्हणजे आता एक सुद्धा नोट वाजवला ना त्याबरोबर बीट यायचं आणि काहीतरी वेगळं क्रिएट व्हायचं ॲटमॉस्फिअर. सो आम्हाला म्हणजे मेहनत लागलीच, पण इट वॉज हॅपनिंग लाईक आय डोंट हॅव वर्ड्स फॉर इट, पण होत होतं असं. नागरिक गेले ते दिवस जे होते अनारक्तेने फुललेले, अन्याय अत्याचाराने बांधलेले, गरिबी, कुपोषण, अनारोग्य ह्यांनी गाजलेले. आपल्या स्वातंत्र्याला होती बंधन, लोकशाहीला होता मज्जा. मुबलक पाऊस होऊनही तहानलेला होता प्रत्येक गाव. पण राजासाठी होता पाण्याचा साठा, धान्याची कोठारं होती भरलेली. हिरे माणकांच्या प्रकाशाने चमचमत होते राजकारभार. पण जनता मात्र काळोखात बुडाली. आता सरले ते दिवस, आता हा नवा शक्का. काळोखाचे ढग दूर झाले, प्रसन्नतेचा आलाय का. स्फूर्ती हवे आपल्याला, गरज आहे श्रमाची. जरा अतिक्षीण झाला तरी आरामाची नको स्मृती. उठा मित्रांनो, चेतवा आपल्या मनाला, श्रमवा आपल्या कायेला. राज्याच्या ह्या पुनरुत्थानाला चला सत्यात अवतरूया. तिमिरातून या नाटकामध्ये राजाची मुख्य भूमिका करणारे साईनंद आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. साईनंद, खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. राजाची भूमिका करताय, कशी वाटते तुम्हाला ही भूमिका आणि तुम्ही या भूमिकेवरती काम करण्यासाठी तुम्ही काय काय मेहनत केली? बेसिकली जेव्हा मेन भूमिका करण्यासाठी मला सरांनी सांगितलं तेव्हा एक प्रेशर होता, कारण की हे जे नाटक आहे ते पूर्ण काव्य फॉर्ममध्ये आहे आणि सरांनीच लिहिलेलं आहे. तर ते जे काही सरांच्या शब्दकोश आम्ही म्हणू शकतो त्याच्यात जे शब्द आहेत तेवढे शब्द सरांनी टाकले आहे. सो एवढं इझी नव्हतं हे सगळं आत्मसात करून बोलायला. खूप मेहनत घेतली. 30 दिवसांचा हा प्रोसेस होता
अत्यंत छानपणे आम्ही तो प्रोसेस केला आणि आज आपण हे तिमिरातुनी हे नाटक सादर करणार आहोत. राजाची भूमिका म्हटली तर एक नॉर्मली जो राजा जो प्रजेचं कल्याण करतो, बट ह्या राजात मला जे खटकलं ते होतं की तो खूप क्विक डिसिजन घेणारा एक राजा आहे. खूप जास्त न विचार करणारा, खूप स्ट्रेट फॉरवर्ड असा तो राजा होता. कॅरेक्टरच्या बाबतीत सांगितलं तर हो, बेसिकली एवढंच. मग तुम्ही नाटक बघालच सो समजेल तुम्हाला. तुम्ही आत्ता जसं सांगितलं आणि सरांनीही मगाशी सांगितलं की अभिनेत्यांना पूर्णपणे मोकळीक दिली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की या नाटकातील भाषा जराशी अवघड आहे, किंवा सरांनीही सांगितलं की काव्यात्मक असल्यामुळे अलंकारिक शब्द आहेत त्याच्यामध्ये. तर भाषेवरती, या नाटकाच्या भाषेवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी तुम्ही काय काय एक्सरसाइज ज्या काही सरांनी घेतल्या असतील तर त्याचा काय अनुभव होता? एक्सरसाइज म्हटल्याबरोबर की आम्ही रीडिंग जे आहे ना ते भरपूर रीडिंग केलं. म्हणजे प्रॉपर ॲक्च्युली वर्ड दिसायचा पण तो वर्ड समजायला आणि त्याचा अर्थ समजायला खूप वेळ गेला. म्हणजे एक पूर्ण जे सेंटेन्स होतं ते अशा रीतीनं सरांनी फ्रेम केलं आहे की त्याचा खूप डीप मिनिंग निघतो. तर ते समजायला आणि ते समजून घेऊन बोलायला, कारण की गिव्ह अँड टेक्स जे असतात जे नॉर्मली आमच्या नाटकामध्ये आम्ही करतो ते तसं नाहीच आहे. कारण की एक काव्यात्मक फॉर्ममध्ये आपला जो को आर्टिस्ट आहे तो आपल्याला सांगतो आणि त्याला काव्यात्मक फॉर्ममध्येच आपण आन्सर पण करतो. सो खूप जड आहे ॲक्च्युली सांगणं, म्हणजे मी एक्सप्रेस पण करू शकत नाही. तुम्ही नाटक पहा, तुम्हाला नक्कीच समजेल. ओके, धन्यवाद. चाललोय महाराजांना शोधायला, मला अडू नकोस. अरे पण असं गावात पडत धावपळ चुकवता येतं का आपल्या आयुष्यात? पण आज मी धावतोय आनंदात. असं काय घडलं तरी काय? महाराज कुठे असतील ते सांग. कुठे म्हणजे? सदरेवर, मसलती, दरबारात किंवा महालात? महाराज, मला आहे महाराजांना भेटायचं. महाराज आहेत मस्तकी, त्यांना भेटता नाही यायचं. पण काम आहे फार महत्वाचं. मला सांग, काम आहे कोणतं? ते महाराजांनाच सांगायचं. तू नाही आज जायचंस. जाऊ दे ना मित्र, मला जावंच लागेल. मित्र नाही मी, कुणाचा इथे. महाराजांनी द्वार रक्षणासाठी मला इथं ठेवलं आहे. आज सोडायचं नाही कुणाला, अशी त्यांची आज्ञा आहे. त्यांच्याच कामासाठी चाललोय मी. तरीही तुला आज सोडणार नाही मी. तरी मी जाणार. माझ्या प्रेतावरून तुला जावं लागणार. एवढ्या टोकाला का जातो? मी नवे शत्रू सैनिक. तुला आज सोडणार नाही मी, महाराजांच्या आज्ञेचा पायी. मी महाराजांना भेटलो नाही तर जाईल माझी नोकरी. तुला आज सोडलं तर जाईल माझी नोकरी. माझी घरी आहे माझी बायको मुलं. माझी गेली नोकरी तर त्यांचा काय? माझ्या घरी आहे माझं कुटुंब, माझे आई बाप. माझी गेली नोकरी तर त्यांनी खायचं काय? मला जावंच लागेल. मला तुला अडवावंच लागेल. म्हजें नांव रेमसन कार्दोजो. हांव सेकंड इयर गोवास कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स. मराठी म्हाका सारकी चड उलोवंक येना. फर्स्ट इयराक आमी एक नाटक केलें मराठी, गोकंपटी.com. तितून हांवें मराठीन फर्स्ट टायम एक्टींग केल्लें. आनी आतां तिमिरातुनी हें म्हजें सेकंड मराठी नाटक. तियात्र कोत्ता हांव. नाटक दोनी नाटकां केल्यां ती मराठीनूच केल्यान. ह्या नाटकाचेर म्हटल्यार पयलें नाटक केलें तेजी भाशा मातशी इजी आहली, सोंपी आहली. ह्या नाटकाची भाशा वेगळीच करूया, मातशी उतरां समजनान डिफिकल्ट जाता उतरां समजपाक. आनी म्हाका सैनिकाचो रोल दिलो आमच्या डायरेक्टर सरान. आनी रिडींग केलें स्टार्ट. रिडींग करतना म्हाका कांय चड समजना जालें. आनी स्लो सरान आनी आमच्या अदर स्टुडंट्सान म्हाका एक्सप्लेन केलो तेजो मिनींग. आनी घरा वचून मागीर रिडींग करून म्हाजे डायलॉग्स दिल्या उपरांत रिडींग करून आनी स्लो बाय हार्ट करपाक स्टार्ट केलें. बाय हार्ट करपाक स्टार्ट केल्या उपरांत उतरां म्हाजी वयर सकयल जातालीं, सारकी स्पश्ट येनासलीं. सो मागीर म्हाका सरान आनी दुसऱ्यांनी सांगून सारकें प्रोनावन्सिएशन ती केली. आनी हार्डवर्क करून डिफिकल्ट वयर सकयल उतरां हिंगा सोदलीं थिंगा पडोन मागीर फायनली जालें. बरीच कठीण आहे ही जबाबदारी. जी शब्दावली आहे जीवन
ती चूक झाली तरी मुकावे लागेल प्राणाला. स्थान बदल करायचे नाही स्वातंत्र्य. नोकरी सोडून जाणे म्हणजे राजद्रोह. आम्हा सेवकांच्याच भाडी काय हे ताणतणावाचे भोग. भिंतीलाही असतात कान. तक्रारीचा सूर लावू नकोस. सेवेबद्दल असंतोष व्यक्त करणं तरताय के राजद्रोह. साधा होता शब्द तिचा. इकडे पहा. कन्याराजे म्हणाल्या म्हणजे काय. सेविकेच्या लक्षात आला प्रसंग आणि फुटला दरदरून घाम. प्रत्यक्ष मृत्यूलाच दिलेले आमंत्रण आता कसे टाळता येईल मरण. मी पुढे झाले आणि म्हटलं, कन्याराजे पहा म्हणजे लक्ष द्या. इकडे पहा म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या. तितक्यात सुटला तिढा. कन्याराजे खेळण्यात मशगूल झाला. सेविकेला आपल्या मरण्याचा आभास दृष्टी समोरून तळून गेला. गाठ घालून घ्यायला हवी स्मृती पक्की की परत असा प्रसंग घडू नये. प्रसंग आला तर डोळ्यावर पट्टी बांधूनच वावरावर राजमहालात, कन्या राजेच्या निवासात आणि तिच्या आसपासच्या वातावरणात. मला राहून राहून वाटतं आश्चर्य. ही वर्षे इतकी ओलांडूनही कुणाचाच बदलला नाही निश्चय. अगदी ठामपणे सर्वांनी आपल्या भूमिका ठरवल्या, सजवल्या, रंगवल्या एका अंधार विश्वासात. मृत्यूदंडाच्या भीतीची काही किमया. ही नव्हे नुसती मृत्यूदंडाची भीती, यात आहे कन्या राजेबद्दलची प्रीती. अंधाराचे खेळ निर्माण करण्याची महाराजांची भूमी. सर्वच कारणे एकत्रित झाली. महाराजांच्या अंधार खेळीची ही सवय प्रत्येकाच्याच अंगवळून. हे येत आहेत कन्या राजे. आपण पांघरू खाळकाचे राज्य. प्रकाशाच्या किरणांना शब्दाची बंदी. कन्या राजे इथून जाईपर्यंत. कुठला राजसेवेचा मोह. आपण असतो राज्यासाठी नव्हे राजा या आपण असतो राज्यासाठी नव्हे राजासाठी. इमान आपले राजगादीशी नव्हे राजा या व्यक्तीशी. आपले इमान हीच आपली. आपल्यासोबत शेफाली आहे. शेफाली, तुझा काय ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे या नाटकाबद्दल आणि या सीनबद्दल काय सांगशील? तो कसला सीन करत होता? आम्ही आता पाठीमागे उभं राहून हा सीन बघत होतो. नेमका काय सीन आहे आणि ओव्हरऑल काय सांगशील या नाटकाबद्दल, तुझ्या एक्सपिरियन्सबद्दल? नमस्कार. प्रथम तर मी ह्या नाटकाची दिग्दर्शिका होते, म्हणजे विजयकुमार सरांना असिस्ट करत होते शिकण्यासाठी. कारण हा मुलांसाठी म्हणजे अभ्यासक्रमाचा भाग आहे, अभ्यासाचा भाग आहे. आमचे उच्चार, आमची भाषा कशी आम्ही शुद्ध स्पष्ट करू शकतात, म्हणजे वेगवेगळे शब्द कसे प्रनाऊन्स करून त्यांचा उच्चार कसा येतो, मग फोनॅटिक्स त्यांचे कसे काय होणार, ह्याच्यावर आम्ही जास्त काम केलं आहे. ओव्हरऑल आमचा प्रोसेस जो होता तो खूप म्हणजे आम्हाला स्टुडंट्स फ्रेंडली केलं सरांनी. आमच्याकडून खूप काही गोष्टी विचारून घेतल्या, आमचे इंटरप्रिटेशन्स विचारून घेतलेत आणि मुलांनी पण तेच केलं. सगळ्यांनी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवलं होतं. पर्सनली मला खूप शिकायला मिळालं, कारण मी एक फक्त आर्टिस्ट ॲक्टर न राहता मी डिरेक्शनला पण असिस्ट करत होते, म्हणजे मी बघत होते आणि इनपुट सरांकडून घेत होते. सो आय थिंक दॅट इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ स्टुडंट लाईक मी टू अंडरस्टँड. आता हे जे नाटक आहे ना ते युद्ध होऊन मग 3 प्लॉट्सवर चालतं हे नाटक. तिन्ही प्लॉट्समध्ये वेगवेगळ्या स्टोरीज मग लिंक होतात. आता एक युद्ध होऊन एका राज्यात जे सर्वंट्स असतात, सेवक असतात, सैनिक असतात, त्यांच्या राज्यावर जो मोनार्कीचा प्रभाव होता, म्हणजे राजाचा जो प्रभाव होता तो कसा दाखवता येतो हे आम्हाला फार गरजेचं होतं, कारण आता आम्ही डेमोक्रेसीमध्ये राहतो. आणि अनदर थिंग इज हे युनिव्हर्सल प्ले आहे. असं नाही आहे की राजा दाखवले आणि हे दाखवले म्हणजे त्याच काळचं हे काही हिस्टॉरिकल टिपिकल नाही आहे. त्यासाठी आम्हाला वेगवेगळे जॉनराज अंडरस्टँड करून घेऊन मग परफॉर्म करता यायला हवं आणि ते हळूहळू येईल सरांच्या मार्गदर्शनातून. येस, थँक्यू सो मच. हे जेव्हा नाटक सरांनी सिलेक्ट केलं तर सरांनी पहिल्यांदा रीडिंग केलं, सर्वांसमोर वाचून दाखवलं. 1-2 दिवस रीडिंग चाललं, त्याच्यानंतरला सगळ्यांच्या हातात स्क्रिप्ट्स मिळाल्या. मग वाचन सुरू झालं. ज्यांना कास्टिंग झालं त्यावेळेला सगळ्यांना आपल्या भूमिका दिल्यावर प्रत्येक जणाला वाचायला लावलं सरांनी. कशाप्रकारे वाचन झालं पाहिजे याचं सरांनी मार्गदर्शन केलं.
काही चुका असतील, काही उच्चार चुकत असतील तर सरांनी अगदी बारकाईनं प्रत्येकाला मार्गदर्शन केलं. ओके. आणि अशा प्रकारे प्रत्येकजण म्हणजे तसं थोडंफार बघायला गेलं तर कोकणी म्हणजे जी मुलं आहेत त्यांना थोडंसं मराठीचं प्रोनाऊन्सिएशन करताना कुठेतरी अडचण असते थोडीफार, पण या प्रोसेसमध्ये ते थोडंसं बाजूला ठेवून असं वाटणार पण नाही की मराठी ही मुलं एकदम प्रॉपर मराठी बोलत आहेत. हे भाषिक नाटक असलं तरी सरांनी जे मार्गदर्शन केलं आहे, जे आतापर्यंत झालं आहे ते खरंच खूप चांगलं झालं. या नाटकातील सैनिकाची भूमिका करणारे प्रथमेश झोटिंग आपल्यासोबत आहेत. त्यांचा काय ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि त्यांचा अनुभव होता तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ह्या नाटकामध्ये म्हणजे स्टार्टिंगपासून प्रोसेस जी होती खूपच छान होती. सगळ्यात पहिले रिडिंग वाईज आमचं डिक्शन सुधारण्यात सरांनी हेल्प केली की सपोज एखादा शब्द आहे तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं केलं पाहिजे, एक्झॅक्ट प्रोनाऊन्सिएशन प्युअर मराठीमध्ये म्हणजे एकदम. मग त्यांनी तसं सांगितलं की ज्या काही लाईन्स आम्ही डायलॉग्स बोलायचो रिहर्सल्समध्ये तशी रिडिंग घेत चालले सर. मग रोज प्रत्येकामध्ये एक इम्प्रूव्हमेंट होती डिक्शनबाबत आणि त्यामधून मग प्रत्येक जणाचं कॅरेक्टर बिल्ड झालं आणि मग परत ॲक्शन रिॲक्शन हाऊ टू रिॲक्ट टू ए पर्सन अँड ऑल. मग त्याच्यामध्ये अजून मग एक सपोज राजा आहे तर कसं बिहेव केलं पाहिजे, तर सपोज त्या सहकारीला त्यांनी कसं रिॲक्शन दिली पाहिजे, या सगळ्या गोष्टी. परत सैनिकांचे डायलॉग्स आहेत आमचे, त्याच्यामध्ये पण डिक्शनचा परत त्यांनी सरांनी बरंच इम्प्रूव्हमेंट आणली आमच्यामध्ये प्रत्येक जणामध्ये. जसं की हे तर मी महाराष्ट्राचं आहे पण तरी यांची कोकणी जी होती म्हणजे हे कोकणी बोलतात इथले मुलं, तर यांची मराठी त्या पद्धतीने त्यांनी डिक्शन थ्रू इम्प्रूव्ह केली सरांनी. ते खूप हेल्पफुल झालं. कन्याराजे विवाहबद्ध होऊन राहतील तुझ्या घरात बांधून. राज्याचं नेतृत्व सोडल्यावर आम्हीही जगू होऊन सर्वसामान्य. पण तत्पूर्वी सहकारी सन्मित्राला बसवायला दिलेला गा त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तावडीतून सोडून करा सन्मित्राच्या पुत्राच्या आणि त्या अधिकाऱ्याला शिक्षेसाठी करा न्यायपिक्षेच्या आधी. ही नव्हे तुला भेट तुझ्या आदर्शाने नाकारायला. हा सन्मित्राचा अधिकार किंतु बाळगू नको स्वीकारायला. सहकार्य माझ्या आनंदमयीच्या जीवनातला हा लोकाक्षय, तिमिरातून तेजाकडे जाणारा प्रसन्न क्षय. आमच्या आनंदाला आले भरते, विसरून जाऊ काळे क्षण सरते. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रवी किरणाच्या धुंद रंगोत्सवा प्रवाहित होऊ द्या हा प्रसन्नतेचा क्षण सर्व आसमंतासाठी.